खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय, तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं.